राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला। छगन भुजबळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात एकत्र काम करताना दिसून येतील। पण भाजपनंच 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना छगन भुजबळांवर केलेल्या एका आरोपांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे। अशीच एक पोस्ट थेट महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवर देखील शेअर करण्यात आली आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष या सरकारमध्ये होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताफ्यातून छगन भुजबळ हे देखील मंत्री म्हणून सरकारमध्ये होते। पण तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लक्ष्य करण्यात आलं होतं। तेव्हा महाराष्ट्र भाजपनं ही पोस्ट केली होती। महाराष्ट्र सदन घोटाळा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला। या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर भुजबळ हे देखील आरोपी होते। #विसरला नाही महाराष्ट्र, #बिघाडी आघाडी असं या पोस्टमध्ये भाजपनं नमूद केलं होतं। 2019 मध्ये 9 एप्रिलला ही पोस्ट भाजपकडनं करण्यात आली होती। स्वतःच आरोप केलेल्या नेत्यांना आता मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।